नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 3 फेब्रुवारी 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल. आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकाल. एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. मुलांशी कठोर वागण्यामुळे तुमचा त्यांना जाच वाटेल. तसे वागण्यापासून स्वतःला रोखा. निराशावादी विचार टाळा, कारण त्यामुळे तुमच्या कामातील संधी कमी होतातच, परंतु तुमच्या शरीराचा समतोलही बिघडतो. दीर्घकाळपर्यंतचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करा. उपाय: कौटुंबिक आनंदासाठी वडिलांच्या आज्ञेचे पालन करा. वृषभ राशी, कार्यक्षेत्रात अचानक तपास होऊ शकतो. अशात तुम्ही चूक केली असेल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. व्यावसायिक आज आपल्या व्यवसायाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. परिसंवादाला भेट दिल्याने तुमचे ज्ञान वाढेल आणि नवीन लोकांशी संपर्क होईल. आज तुम्ही भूतकाळातील गोष्टींना उजाळा देऊ शकाल. अनावश्यक गोष्टींची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा घालवू नका. वादविवाद आणि चर्चांमधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतेच. आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. उपाय: चांगले आरोग्य राखण्यासाठी पाण्यामध्ये पैशांसोबत सफेद फूल वाहा. मिथुन राशी, तुमच्या प्रयत्नामुळे कामाच्या ठिकाणी विशेष दखल घेतली जाईल. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागाल. कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. दीर्घकालीन आजारातून बरे होऊ शकाल. खेळातील स्पर्धेत भाग घ्याल. आज तुम्हाला धनसंचय करावे लागेल. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्ही निराश असाल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांना प्रोत्साहित करा. उपाय: आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी गायीला गूळ खाऊ घाला. कर्क राशी, आपल्या वरिष्ठांना गृहीत धरू नका. जे लोक घरापासून बाहेर राहतात ते आज एकांत जागी वेळ घालवणे पसंत करतील. व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. घरातील गरजांना पाहून जीवनसाथी सोबत काही वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे आर्थिक स्थिती बेताची राहू शकते. कुटुंबियाबरोबर एखादा कार्यक्रम आयोजित करा. उपाय: आपल्या जीवनाला उत्तम बनवण्यासाठी
घरात रिकाम्या भांड्यात कांस्याचा तुकडा ठेवा. सिंह राशी, गेल्या काही दिवसापासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील तर आजचा दिवस चांगला राहील. तणाव दूर करण्यासाठी घरातील व्यक्तीसोबत वेळ घालवा. आज तुमच्या प्रतिष्ठेला थोडासा धक्का बसू शकतो. कार्यालयातून लवकर बाहेर पडा आणि तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्याच करा. पैसा कमावण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. मित्र, परिवार आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवून तुम्ही तुमचा दिवस आनंदी करू शकता. कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमचे संबंध दुरावू शकतील. उपाय: श्री शनैश्चराय नमः या मंत्राचा दिवसातून 2 वेळा जप करा. कन्या राशी, परगावी केलेला प्रवास फारसा आरामदायी नसेल, परंतु त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित होऊ शकतील. पुन्हा ऊर्जा मिळवण्यासाठी विश्रांती घ्या. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगले व्यवहार करा. आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील, पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या असतील. उपाय: आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांना शालेय वस्तू वाटा. तूळ राशी, आज तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. आज तुम्ही दान पुण्यही केल्याने मनाला शांती मिळेल. नवीन मित्र जोडू शकता. विवाहाचा प्रस्ताव तुमच्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलू शकेल. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द काळजीपूर्वक वापरा. आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही नाराज असाल. तुमचा राग अनावर होऊ देऊ नका, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. उपाय: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सूर्यस्नान करा. वृश्चिक राशी, एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. रिकामा वेळ कुठल्या गरज नसलेल्या कामात घालवू शकता. आज तुमचे व्यक्तिमत्व चांगले राहील. नातेवाईकांना भेटून तुम्हाला बरे वाटेल. कामातील चुका सुधारून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण स्वतःला कसे सुधारता येईल याचा विचार करा. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले ठेवण्यासाठी तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी प्या. धनु राशी,
महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द काळजीपूर्वक वापरा. आजच्या दिवशी स्वीकारलेले काम तुम्हाला मानसिक समाधान मिळवून देईल. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने धन कमावू शकाल. आपल्या आयुष्याबद्दल मित्र चांगला सल्ला देतील. मेहनत आणि चिकाटीने काम केल्याने तुम्ही उच्च लक्ष्य गाठू शकाल. उपाय: कौटुंबिक सुख मिळवण्यासाठी शांत मनाने 28 वेळा ओमचा जप करा. मकर राशी. लोकांशी व्यावसायिक संपर्क स्थापित करण्यासाठी सध्याचा काळ योग्य आहे. आज तुमचा रिकामा वेळ मोबाईल पाहण्यात जाऊ शकतो आणि तुमचा बराच वेळही खर्च होऊ शकतो. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय याची जाणीव आज तुम्हाला होईल. प्रकृतीची काळजी घ्या. सर्व गोष्टी व्यवस्थित करा. तुमचे धन तुमच्याकडे तेव्हाच येते जेव्हा तुम्ही त्याला व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्या सोबत घालवा. तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. उपाय: एका पांढऱ्या कपड्यात काळे तीळ गुंडाळून घ्या आणि उत्तम स्वास्थ्यासाठी आपल्या जवळ ठेवा. कुंभ राशी. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण कराल. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु नफा मिळवण्यासाठी चांगला पाया तयार होऊ शकेल. वादविवाद आणि चर्चामधून काहीही हाती लागत नाही. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. मुलांच्या बाबतीत सहनशीलता बाळगा. अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. उपाय: गरीब आणि गरजू लोकांना मदत केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. मीन राशी. रिकाम्या वेळेत आज तुम्ही मोबाईल पाहू शकता. आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होऊ शकतो. अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. आर्थिक फायदा संभवतो. तुमच्या स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती भंग कराल. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञेचे पालन करा. वरिष्ठांकडून चांगली वागणूक मिळू शकेल. दिवसाची सुरुवात योग साधनेने करू शकता. असे केल्याने पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. उपाय: चांगले कौटुंबिक संबंध तयार करण्यासाठी संत लोकांना नारंगी रंगाचे कपडे भेट द्या. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.